वडिलांच्या साधेपणातच मुलांच्या स्वप्नांची श्रीमंती लपलेली असते. अविनाशला त्याच्या पहिल्या पगारातून बाबांसाठी ब्रँडेड आणि महागडा शर्ट घ्यायचा होता, कारण त्याने गेल्या अनेक वर्षांपासून बाबांना सणासुदीलाही तोच एक जुना शर्ट घातलेला पाहिले होते. अविनाशने आनंदाने नवीन शर्ट आणला आणि बाबांच्या हातात दिला. बाबांनी तो शर्ट अंगावर धरून पाहिला. त्यांचा चेहरा आनंदाने उजळला, पण त्यांनी तो कपाटात ठेवून दिला आणि पुन्हा तोच जुना शर्ट घातला. अविनाश जरा नाराज होऊन म्हणाला, एवढा महागडा शर्ट आणलाय, तो घाला ना, कशाला तो जुना शर्ट वापरता? बाबा हसले आणि अविनाशच्या पाठीवर हात ठेवून म्हणाले, बाळा, हा जुना शर्ट मी फक्त घालत नाही, हा माझ्यासाठी खूप लकी आहे. जेव्हा जेव्हा तू परीक्षेत पहिला आलास, तेव्हा तुझ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झाले, ज्या दिवशी तुला ही मोठी नोकरी लागली, त्या प्रत्येक आनंदाच्या दिवशी मी हाच शर्ट घातला होता. तुझ्या यशाच्या आठवणी या धाग्यांमध्ये विणलेल्या आहेत. नवीन कपड्यांपेक्षा मला तुझ्या याच आठवणी जास्त सुखावतात. अविनाश शांत झाला. त्याला जाणवली की बाबांचा तो जुना शर्ट केवळ एक कपडा नव्हता, तर मुलाच्या प्रगतीचा तो एक मूक साक्षीदार होता.